अशोकने जसं लग्नाच्या घरात पहिलं पाऊल टाकलं तशी त्याची नजर आपली बायको वाणीला शोधू लागली. ती एका खुर्चीवर गुलाबी साडी घालून बसली होती. त्या साडीमध्ये वाणी खूप सुंदर दिसत होती. अशोक आपल्या बायकोला आज 10 वर्षानंतर पाहत होता. अशोकसोबत आलेला 12 वर्षाचा चिन्मय आपल्या आईच्या कुशीत गेला. आश्चर्याची गोष्ट होती की अशोक त्याच्या मेहुण्याच्या मुलीच्या लग्नात आला होता. 9 वर्षापूर्वीच त्याने वाणीसोबत त्याचे संबंध तोडले होते. 9 वर्षापासून अशोक आणि वाणी घटस्फोट न घेता एकमेकांपासून वेगळे राहत होते. त्याला माहीत होतं की ह्या लग्नात आल्यावर त्याची भेट वाणीसोबत होईल. त्याने घरीच विचार केला होता की जेव्हा माझी नजर वाणीवर पडेल तेव्हा मी वाणीला इग्नोर करेल. त्यामुळे खुर्चीवर बसलेल्या वाणीला इग्नोर करून तो आतमध्ये गेला. आत गेल्यानंतर त्याच्यासमोर त्याची 10 वर्षाची मुलगी सिया त्याला दिसली आणि पप्पा म्हणून ती त्याच्या मिठीत गेली. अशोक पण त्याच्या मुलीला खूप प्रेमाने मिठीत घेत होता. अशोक आणि वाणी दोघे पण एका शहरात राहत होते, तरी पण ते एकमेकांना भेटत नव्हते. जेव्हा त्यांना मुलांना भेटायचं असेल तेव्हा ते मुलांच्या शाळेत जाऊन त्यांना भेटत होते. दोघांनी पण त्यांच्या नात्याला तोडून फेकून दिलं होतं. अशोक त्याच्या वडिलांचा बिझनेस सांभाळत होता. त्यांचा बिझनेस खूप छान चालत होता. आर्थिक परिस्थिती सुद्धा खूप चांगली होती, परंतु वैवाहिक जीवन त्यांचं नष्ट झालं होतं. वाणी एका स्कूलमध्ये प्रिन्सिपल या पदावर काम करत होती. दोघांचं नातं तुटण्याचं एकच कारण होतं, ते म्हणजे वाणीची नोकरी. वाणीला नोकरी करायची होती. अशोक तिला नोकरी करण्यासाठी नकार देत होता. अशोकने तिला आधीच सांगितलं होतं की जर तू नोकरी केली तर मी तुला माझ्या आयुष्यात न काढून टाकेल. एक दिवस वाणीची सासू तिला म्हणाली की माझ्या मुलाच्या पैशावर तू उड्या मारत आहेस. तुला जे पाहिजे ते खरेदी करून आणत आहे. तुला घरी बसून माझ्या मुलाच्या पैशावर खायला मिळत आहे, म्हणून तुला लय माज आला आहे. वाणी स्वाभिमानी मुलगी होती. तिचं शिक्षण आधीच झालं होतं. तिने गपचूप एका स्कूलमध्ये तिने इंटरव्ह्यू दिला होता. एकदा मूड पाहून तिने अशोकला सांगितलं की माझं सिलेक्शन झालं आहे, मला नोकरी करायची आहे. पण अशोकने एक अट ठेवली की तू जर तिकडं नोकरी जॉईन केली तर इकडे आपलं नातं संपेल. वाणीने हट्टाने ती नोकरी जॉईन केली. त्या दिवशी त्या दोघांचे रस्ते वेगवेगळे झाले. वाणी तिच्या मुलीला घेऊन ते घर सोडून निघून गेली. मुलाला अशोकपाशी सोडून ती गेली. सुरुवातीला ती भाड्याच्या घरात राहत होती, परंतु हळूहळू करून तिने स्वतःसाठी एक घर घेतलं. आता 9 वर्ष झालं होतं ते एकमेकांशिवाय जगू शकत होते. आश्चर्याची गोष्ट होती की दोघांपैकी एकाने सुद्धा घटस्फोट घेण्याचा प्रयत्न केला नाही. ते दोघं अजून पण समाजाच्या कायद्याच्या नात्याने नवरा बायको होते, परंतु हट्ट आणि इगोच्या कारणामुळे त्या दोघांमध्ये दरी निर्माण झाली होती. असं पण नव्हतं की त्यांच्या नातेवाईकांनी आणि घरच्यांनी त्या दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला नाही. एवढं सांगून पण ते दोघे ऐकले नाही. ते दोघं आपल्या म्हणण्यावर ठाम होते. अशोकचं आपल्या सासरी अजून पण संबंध चांगले होते. त्यामुळे मेहुण्याच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका दिल्यानंतर तो लग्नाला जाण्यासाठी तयार झाला. अशोक आतमध्ये गेल्यावर पाहिलं की मुलीला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होता. सगळे जोडीने नवरीला हळद लावत होते. जेव्हा अशोकचा नंबर आला तेव्हा अशोक एकट्याच नवरीला हळद लावत होता. ते वाणीने पाहिलं तेव्हा तिला काय झालं काय माहीत. 1 मिनिटाच्या आतमध्ये ती अशोकच्या शेजारी येऊन उभी राहिली आणि त्या दोघांनी मिळून नवरीला हळद लावली. 9 वर्षानंतर हे पहिल्यांदा असं घडलं होतं की ते दोघं एकमेकांच्या एवढ्या जवळ उभे होते.
अशोकच्या शेजारी वाणी उभी राहिल्यावर अशोकला जाणवलं की अजून पण तीच सेंट लावत आहे जी आधी लावत होती. त्याच्या मनात जुने विचार येऊ लागले. त्या सेंटचा वास त्याच्या जवळच्या व्यक्तीच्या ओळखीचा त्याला परेशान करू लागला. वाणीने पण हे ओळखलं की अशोकच्या हातामध्ये तेच ब्रासलेट आहे जे वाणीने त्याच्यासाठी खरेदी करून आणलं होतं. ब्रासलेट घालायची सवय वाणीनेच त्याला लावली होती. अशोकचा मोकळा हात तिला चांगला दिसत नव्हता, त्यामुळे तेव्हापासून अशोकने ते ब्रासलेट त्या हातातून काढलं नाही. वाणी विचार करते की आम्ही दोघं किती पण लांब राहिलेलं असलो तरी आम्ही एकमेकांना कधीच विसरू शकत नाही. नंतर फोटो काढायच्या टायमाला दोघांनी असा पोज दिला की त्या दोघांमध्ये खूप सारं प्रेम आहे. थोड्या वेळानंतर वाणीची बहीण वाणीला म्हणाली की हे काय ताई, तू दाजीला सोडलं आहे ना, तरी दाजीच्या शेजारी जाऊन उभी का राहत आहे? वाणी काहीच बोलली नाही. ती तिच्या बहिणीकडे फक्त रागाने बघत होती. संध्याकाळच्या वेळी जेव्हा सगळे झोपले होते तेव्हा वाणी तिच्या मुलीला सियाला म्हणाली की बाळा, जाऊन बघ बर तुझे बाबा ज्या खोलीत झोपले आहेत त्या खोलीतला फॅन चालू आहे का नाही. जर नसेल तर मला येऊन सांग, कारण का त्यांना फॅनच्या आवाजाशिवाय झोप येत नाही. थोड्या वेळानंतर सियाने येऊन तिला सांगितलं की अशोकच्या खोलीमध्ये फॅन नाही. तेव्हा वाणीने एका मुलापाशी टेबल फॅन पाठवून त्या खोलीत लावायला सांगितला. थोड्या वेळानंतर वाणीने अजून सियाला सांगितलं की फॅन लावला आहे का नाही ते बघून ये. सिया बाबाच्या खोलीत गेली आणि पाहिलं की तिचे बाबा अजून जागेच होते. तिने पाहिलं की फॅन लावला आहे. मग तिचे बाबा म्हणाले की सिया बाळा, काय काम होतं का? वाणीने सियाला सांगितलं होतं की माझं नाव बाबाला सांगू नको, तरी पण लहान मुले आपलं खरं बोलत असतात. त्या मामापाशी फॅन दिला होता तो लावला आहे का नाही हे पाहण्यासाठी मला मम्मीने पाठवलं आहे. अशोकला हे ऐकून मनातल्या मनात खूप आनंद झाला. तो विचार करू लागला की वाणीला अजून पण माझी काळजी आहे. मीच हट्टी आणि खडूस आहे. ती एक चांगली बायको आहे. मी तिच्यावर नोकरी करू नको म्हणून जबरदस्ती करायला नव्हती पाहिजे. सगळ्यांना आपल्या मर्जीने जगण्याचा अधिकार आहे असा विचार करता करता अशोक झोपी गेला. रात्रीचे 12 वाजले होते. वाणीचं मन झालं की एकदा अशोकला पाहावं. अशोकला झोप आली का नाही हे तिला पाहायचं होतं. खूप वर्षानंतर तो माझ्या माहेरी आला आहे, त्यामुळे नवरा नाही, कमीत कमी पाहुणा आहे म्हणून तरी मला त्याची काळजी घ्यावी लागेल. ती हळूच अशोकच्या खोलीच्या बाहेर येऊन थांबली. तिने पाहिलं तर अशोक झोपला होता. ही तीच खोली होती ज्या खोलीमध्ये लग्न झाल्यावर माहेरी आल्यावर हे दोघे राहत होते. त्या खोलीमध्ये त्या दोघांच्या खूप आठवणी होत्या. वाणी खिडकीपाशी आली. अशोकला लाईट लावल्याशिवाय झोप येत नव्हती, त्यामुळे आज पण तो बल्ब लावूनच झोपत होता. अशोक बनेल घालून झोपला होता. त्याला पाहून वाणीच्या डोळ्यातून अश्रू आले. ती विचार करू लागली की मी अशोकच्या कुशीत त्याच्या हातावर डोकं ठेवून मी झोपत होती, पण आज एवढ्या वर्ष झालं मला हे सुख भेटत नाही. नोकरी करण्याच्या चक्करमध्ये वैवाहिक जीवन खराब झालं. मी विनाकारण नोकरी करण्याची जिद्द केली. त्या नोकरीचा काय फायदा ज्यामुळे मला माझे सगळे सुख सोडावे लागले. ती भरल्या डोळ्यांनी तशीच अशोककडे पाहत होती. एक वेळेस तिच्या मनात आलं की सगळा इगो राग सोडून त्याच्या मिठीत जाऊन झोपावं. तो अजून पण माझाच आहे. आम्ही घटस्फोट अजून घेतला नाही.
आज पण मी त्याची बायको आहे. जसे अशोकने कूस बदलली तसे वाणीचं मन धडधड करू लागलं आणि ती घाबरतच तिच्या खोलीमध्ये गेली आणि मग पाणी पिऊन ती थोडी शांत झाली. दुसऱ्या दिवशी संगीत कार्यक्रम होता. दिवसात सगळे प्रॅक्टिस करत होते कारण संध्याकाळी छान व्हिडिओ बनेल. संध्याकाळी वाणीने अशोकच्या आवडीची रेड कलरची साडी घातली. त्या साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. अशोक तर तिला बघतच राहिला. वाणी 16 शृंगार करून एका नवीन नवरीसारखी दिसत होती. वाणीचं आता वय 36 वर्ष तर होतं. अजून पण त्यांचं म्हातारपण आलं नव्हतं. तिचं अजून सौंदर्य तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. तिला पाहून कोण म्हणू शकत नव्हतं की ही 2 लेकरांची आई आहे. वाणीला गाणं खूप छान म्हणता येत होतं. शाळेत असताना संगीतामुळे तिला खूप मेडल भेटले होते. जेव्हा नवरीचे डिमांड केली की आत्या तू पण काहीतरी गाणं म्हण, त्यामुळे वाणी एक मस्तपैकी गाणं म्हणू लागली. ते गाणं असं होतं की त्या गाण्यामध्ये तिच्या सगळ्या भावना लपल्या होत्या. जणू काय ती सगळं आपल्या नवऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करत होती. संगीतामध्ये जादू असते आणि ती जादू अशोकवर होत होती. सुंदर गाणं ऐकल्यानंतर सगळे तिथला टाळ्या वाजू लागले. अशोकला तर काय झालं काय माहीत, तो तेथून उठून दुसरीकडे गेला. गाणं म्हणताना तिची नजर अशोकवर पडली. जेव्हा अशोक निघून गेला तेव्हा वाणीने तिचं गाणं बंद केलं. वाणीची नजर अशोकला शोधू लागली. त्याला शोधत शोधत ती बाहेर आली तरी पण तिला तो कुठेच दिसला नाही. वाणी अशोकच्या खोलीत आली. त्याच्या खोलीत पाहिल्यानंतर वाणी तिथेच थांबली. कारण का अशोक रडत होता. त्याच्या हातात रुमाल होता. तो सारखं त्या रुमालाने आपले डोळे पुसत होता. वाणीने त्याला पहिल्या वेळेसच असं रडताना पाहिलं होतं. वाणीला राहवलं नाही आणि ती अशोकच्या खोलीत जाऊ लागली आणि त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. समोर वाणीला पाहून अशोक जरा घाबरला. त्याने पटकन रुमाल खिशात ठेवला आणि नॉर्मल होण्याचा प्रयत्न करू लागला. वाणी एकटक त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती. अशोकने घाबरून दुसरीकडे तोंड करू लागला. वाणी परत अजून त्याच्यासमोर उभी राहिली. हिम्मत करून ती म्हणाली की तुम्ही आता रडत होता का? अशोक म्हणाला की नाही, माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं होतं. वाणी म्हणाली की तुमच्यासाठी मी पाणी आणू का? अशोक म्हणाला नको. वाणी परत माघारी त्या खोलीतून जाऊ लागली तर तिला पाठीमागून आवाज आला की वाणी मला माफ कर. वाणी त्या क्षणी तिथे थांबली. पाठीमागे न वळता ती म्हणाली की कशामुळे तुम्ही मला असं बोलत आहात? अशोक म्हणाला की माझ्या चुकीमुळे, माझ्या इगोमुळे. वाणी म्हणाली की आता काय त्याचा उपयोग आहे? तुम्ही मला पिंजऱ्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत होता, त्यामुळे मला घुटन महसूस होत होती. त्यामुळे मी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. अशोक कळकळीने म्हणू लागला की ती माझी चूक होती. मी स्वार्थी झालो होतो. मला वाटत होतं की माझ्याशिवाय तुला कोणी दुसऱ्यांनी पाहू नये. बाहेर पडल्यामुळे सगळ्या पुरुषांची नजर तुझ्यावर पडेल आणि जेव्हा कोणी दुसरा पुरुष तुला पाहिल की मला खूप वाईट वाटत होतं. मला माहीत होतं की तू एक चांगली बायको आहे. तुझं मन एकदम निर्मळ आहे. आता काहीच फायदा नाही. आता आपण खूप लांब गेलो आहे. अशोक वाणीच्या समोर येऊन उभा राहिला आणि कानाला धरून गुडघ्यावर बसून म्हणाला की तू माघारी माझ्या आयुष्यात येते का? आपल्या नवऱ्याचं हे बोलणं ऐकून तिच्या मनात खूप आनंद झाला. पण ती बायकोच काय, ज्या बायकोला नखरे येत नाहीत? ती मुद्दाम म्हणाली की मला तुमच्याशिवाय आता
जगणं येत आहे, त्यामुळे तुम्ही मला विसरून जावा. एवढं म्हणून वाणी त्या खोलीच्या बाहेर जाऊ लागली. ती बाहेर चालली म्हणून अशोकने तिचा हात धरला. 9 वर्षानंतर नवऱ्याचा स्पर्श झाल्यामुळे तिचं मन धगधग करू लागलं. ती हळू आवाजात म्हणली की, माझा हात सोडा, मला जाऊ द्या. पण अशोकने तिच्या हाताला ओढून तिला त्याच्या मिठीत घेतलं. मग वाणी त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. अशोक पण खूप रडू लागला. अशोक म्हणाला की, तुझी खूप आठवण येत होती. वाणी म्हणाली की, मी पण रोज तुमची वाट पाहत होते. अशोक म्हणाला, माझं मन तुझ्यापाशी येण्यासाठी म्हणत नव्हतं, पण माझा इगो मध्ये पाय घालत होता. मला तुझ्यापाशी येऊनच देत नव्हता. वाणी म्हणाली की, आपल्या तरुणपणाचे 9 वर्ष आपण आपल्या स्वार्थापायी पाण्यात घालवले. अशोक म्हणाला की, आता आपल्या आयुष्यात कसला पण स्वार्थपणा आणायचा नाही आणि मी येऊन पण देणार नाही. तरी पण वाणीला भीती वाटत होती की आयुष्यात अजून काहीतरी वाईट घडेल. ती म्हणाली की, आता मला तुमच्यापासून कधीच दूर करू नका. अशोक म्हणाला की, आता माझा श्वास जरी थांबला तरी मी तुझा हात कधीच सोडणार नाही. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.